चाहूल लागताच बाजारामध्ये सुक्या मेव्याची मागणी वाढते आणि आता ती वाढलेली सुद्धा आहे। थंडीमध्ये शरीराला ऊब मिळण्यासाठी घराघरात सुक्या मेव्याचे लाडू बनवले जातात। मात्र मागणी वाढल्यामुळे सुक्या मेव्याच्या किमती सुद्धा आता वधारलेल्या आहेत। नाशिकच्या येवल्यामधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूयात। सध्या राज्यात थंडीची लाट पसरलेली आहे आणि या थंडीच्या लाटेमध्ये सुक्या मेव्याला विशेष मागणी असते। या सुक्या मेव्याच्या दुकानात ठिकठिकाणी सजल्याचं चित्र आपण बघतोय। काही अंशी सुक्या मेव्याच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। यामध्ये काजू असतील, बदाम असतील, खोबरं आहे, खजूर आहेत, या ठिकाणी वाढ झालेली आहे। काही महिला इथे खरेदी करतायत। काय सांगाल ताई, तुम्ही सुका मेवा खरेदी करताय कशासाठी नेमकी? थंडीच्या दिवसामध्ये जे सुके मेवे आहेत ते खाल्ल्यामुळं पौष्टिकता जास्त वाढते। जसे नारळ आहे त्याच्यामुळं तेल, काजू, बदाम, डिंक, मेथी याच्यामुळं फार चांगलं पोषण मिळतं आणि सगळ्यांनी येऊन असं खरेदी करायला पाहिजे आणि पौष्टिक लाडू बनवायला पाहिजे। आणि महागाईमध्ये करीबन 5 ते 10% वाढ झालेली आहे। आपल्यासोबत विक्रेते देखील आहेत। काय सांगशील दादा की सुक्या मेव्याच्या किमतीत कशी वाढ झालेली आहे? तर सुक्या मेव्याच्या किमतीत 10 ते 15% वाढ झालेली आहे। तर पहिले खोबरं 200 रुपये किलो होतं, त्याला 350 झालेलं आहे, खाली 200 रुपये। काजू घेतला तसा आहे व्हरायटीमध्ये, गुळ आहे, तेल आहे, ग्राहक खूप चांगले, रिस्पॉन्स एकदम भारी गिऱ्हाईकाचा। महागाई वाढली तरी सुका मेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचं चित्र आपल्याला ठिकठिकाणी दिसतंय। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। तर थंडीचा कडाका वाढला की अनेक जण घरामध्ये मेथीचे लाडू बनवतात, सुक्या मेव्याचे लाडू बनवतात आणि आता सुका मेवा त्याला मोठी मागणी असल्यामुळे त्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। येवल्यामध्ये आपण पाहतोय 10 ते 15% किमती वाढलेल्या आहेत सुका मेव्याच्या आणि त्यामुळे नागरिकांना थोडासा त्रास होतोय। मात्र थंडीच्या दिवसात ते पोषक असतात आणि म्हणून सुक्या मेव्याला मोठी मागणी असते।